तमाम नागरिकांना आणि पूर्ण महाराष्ट्रांना मानाचा नमस्कार. मित्रांनो, सध्या मराठे कुठलं पाऊल उचलणार आहेत, त्यांचं पुढला गनिमी कावा काय आहे, ह्याविषयी पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. आता 24 तारखेला जे सभा होणार आहे त्या सभेमध्ये नेमकं घडणार आहे काय, पुढची रणनीती काय असणार आहे, नेमक्या कशा पद्धतीनं आंदोलन होणार आहे, हे आपल्याला जरांगे पाटलांच्या सहकार्यानं पूर्णपणे सांगितलेलं आहे. सचिन हावळे पाटलांनी याविषयी पूर्ण सांगितलं की आता 24 तारखेनंतर रणनीती काय असणार आहे, मराठा आंदोलन कसं चालणार आहे आणि मराठे म्हणजे जरांगे पाटील निर्णय कुठला घेणार आहेत याविषयी पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे. आता तुम्ही समजून घ्या, जरांगे पाटील म्हणजेच पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज यांची पुढची चाल काय आहे, पुढचा गनिमी कावा काय आहे, आपण ह्या व्हिडिओतनं पूर्ण बघणार आहोत. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आर जे, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. गनिमी कावा 24 तारखेला घडणार आहे, तो अगोदरच काही प्रमाणामध्ये उघड झाला आहे. म्हणजे 50% बातम्या ह्या आधीच क्लिअर झालेल्या आहेत. त्यामध्ये 5 उमेदवार त्यांना उभं करायचे, इलेक्शनला 6 करायचे, 7 करायचे, एका मतदारसंघामधून 1000 करायचे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या दिवशी पूर्ण होणार आहेत क्लिअर. की एका मतदारसंघातून एक उभा करायचं आहे की 1000. जर 1000 उभा राहिले तर त्याचा इफेक्ट काय होईल आणि एक उभा केला त्याचा इफेक्ट काय होईल याविषयी चर्चा करून पूर्ण समाजाची राय घेऊन यावरती निर्णय घेण्यात येणार आहे की उमेदवार 1000 पाहिजे की एक पाहिजे एका मतदारसंघामध्ये. आणि त्यानंतर पुढची गोष्ट आहे बहिष्कार. ह्या निवडणुकावरती बहिष्कार टाकायचा की निवडणुकाला सामोरे जायचं. आता बहिष्कार टाकला तर साध्य काहीच होणार नाही, पण निवडणुकीला सामोरे गेलं, प्रत्येकी एक उमेदवार दिला तर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. स्वतः न राहता साथीला 1-2 समान विचाराचे समान विचार असणारे पक्ष घेऊन जर वाटचाल केली तर भविष्यामध्ये आपल्या मागण्या आपण स्वतः मान्य करून घेऊ शकतो किंवा आपल्या मागण्या आपण पूर्ण करून घेऊ शकतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण हे मंत्रालयामध्ये असू त्यावेळेस. त्यामुळं बहिष्कार टाकणं हा यावरती उपाय नाही आणि बहिष्कारामुळं मराठ्यांना काही साध्य होणार नाही, हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. जोपर्यंत सत्तेमध्ये जाऊन आपण आपल्या विषयी आपल्या गरजेसाठी किंवा आपल्या मागण्याकरता आपण मुद्दे उचलून धरणार नाहीत तोपर्यंत बाहेरून आंदोलन करून कुठली गोष्ट साध्य होणार नाही, असं प्रकाशजी आंबेडकरांनी जरांगे पाटलांना वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळं 100 पैकी 90% गोष्ट अशी आहे की मराठे हे 48 उमेदवार देणार. प्रत्येकी मतदारसंघामध्ये एक उमेदवार हा देऊ शकतो, पण 1000 उमेदवार द्यायची शक्यता थोडी कमी वाटते आणि कमी सांगितलेली आहे. आता ह्या 900 एकरमध्ये सभा होणार आहे. ही 900 एकरमध्ये सभा किती दिव्य आणि किती भव्य असेल, यामधला नेमका प्राण काय आहे किंवा सभेमध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे आपण ते व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना एक गोष्ट वाटली होती की सध्या मराठे शांत आहेत, मराठ्याचं आंदोलन सध्या शांत झालं आहे असं सांगायचे लोक. तर त्यावेळेस काही बातम्या अशा यायचं की मराठे शांत नाहीत, ते काहीतरी आतून काहीतरी चालू आहे आणि जेवढे मराठे शांत राहतात त्याहून दुपटीनं ते फास्ट परत समोर येतील, ह्या पण चर्चा चालू होत्या. आता मराठी शांत का होते यामध्ये तेही कारण उघड आलं. जर मराठ्यांनी यावेळेस तर आंदोलनं किंवा मोर्चे किंवा रस्ता रोको केला असता तर त्यावेळेस 10वीची 12वीची एक्झाम चालू होती. ह्या परीक्षेला मुलांना कुठलाही प्रकारचा अडथळा येऊ नये, त्यांनी डिस्टर्ब होऊ नये, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फक्त परीक्षावरती राहावं. फक्त 10वी आणि 12वीच्या मुलांची अवस्था लक्षात घेता, परीक्षा लक्षामध्ये घेता हे आंदोलन 1-2 महिने स्थगित किंवा स्टॉप केलं होतं. फक्त आंदोलन स्टॉप केलं होतं, आतून रणनीती असेल, गनिमी काव्य असतील ते चालूच होते, त्यामध्ये काही शंका नाही. पण आता 12वीच्या परीक्षा संपल्या, 10वीच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत आणि रणनीती पुढची काय असणार आहे ते उघड होऊन 24 तारखेला सराटी आंतरवाली या ठिकाणी
पुढील रणनीती आखायचं योजलेलं आहे, ते पण 900 एकरावरती. पहिलं 150 एकरावरती सभा झाली होती. आता ह्या 900 एकरावरती सभा किती दिव्य आणि किती भव्य असेल, यामध्ये लोकांचं म्हणणं असंही आहे की ह्या सभेला लोक हे खूप कमी असतील. मराठे एक राहिले नाहीत, मराठे फुटले आहेत, पाटलाच्या पाठीमागं कोण नाही, अशा पण सध्या अफवा येतात. पण या ठिकाणी हावळे पाटलाचं एक असं म्हणणं आहे की 14 ऑक्टोबरला हे मोजके लोक आले होते. मराठवाडा, काही खानदेशातला भाग आणि काही पश्चिम महाराष्ट्र आला होता 14 ऑक्टोबरला. पण यावेळेस 24 तारखेला, 24 मार्चला पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतामधील लोक येतील. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की पूर्ण भारतामधील लोक कसे काय येतील. बघा, ज्या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा एखादा समाज, एखादा पंथ लावून धरतोय, तो सुद्धा जरांगे पाटलांना डायरेक्टली सपोर्ट करतोय. हरियाणा, पंजाबमधील शेतकरीसुद्धा, किसान मोर्चासुद्धा पाटलाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. त्यातले खट्टर असतील किंवा अनेक किसान नेते असतील, त्यांनी उघड पाठिंबा हा पाटलांना दिला. आणि त्यांनी सांगितलं, तुमच्यासारखं आंदोलन जर आमच्या इथं उभा राहिलं तर आमची खरंच मागणी हे पूर्ण होईल. मग एकूणच काय बघा, जरांगे पाटलाच्या मराठा आंदोलनानं पूर्ण देशाला आणि जगाला एक वेगळीच दिशा दिलेली आहे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. कारण त्यांचं आंदोलन समोर ठेवून इतर राज्यामध्ये आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही अशा प्रकारचं आंदोलन राबवू, त्याचे जनक हे जरांगे पाटील असणार, ह्याही गोष्टी बोलल्या जातात. पण 24 तारखेला जे आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनामध्ये हरियाणा, पंजाब, त्यानंतर बघा पाटीदार, पटेल, जाट ह्या समुदायाचा आतापर्यंतचा विषय तोच आरक्षणाचा. यांना पण आरक्षण मिळत नाही, वारंवार आंदोलनं करून, मोर्चे करून. आता हा पूर्ण समाज एकत्रित येणार आहे. पूर्ण समाज एक होऊन ही जी लढाई आहे आरक्षणाची ती लढणार आहे. आणि यांचं म्हणणं असंच आहे की जरांगे पाटलानं आम्हाला पण गायडन्स करावं, त्यांनी आम्हाला पण सपोर्ट करावा ह्या आरक्षणासाठी, हे यांचं बोलणं आहे. आता या 24 तारखेच्या सभेला फक्त भारतामधीलच ठराविक जाती किंवा महाराष्ट्रातील पूर्ण मराठा समाज हा येणार नसून जगामधील ज्या ठिकाणी या जातीमधील लोक आहेत ते लोक सर्वच सराटीला येणार आहेत 24 तारखेला. म्हणजे भारतामधील तसेच जगामधील ह्या समुदायाचे लोक, मराठा कास्टचे लोक सर्वच हे 24 तारखेला, 24 मार्चला एकत्रित होतील. आता ज्यावेळेस हे 24 तारखेला एकत्रित होतील त्यावेळेस पुढली रूपरेषा हे समजून जाईल की आता भविष्यामध्ये आपला दृष्टिकोन कुठला ठेवायचा, नेमकं आपल्याला करायचं काय भविष्यामध्ये, ह्याही गोष्टीची चर्चा यामध्ये होऊ शकते आणि नवीन दिशा हे आंदोलनाला नक्कीच मिळू शकते. आता एक तुम्हाला मी काल वाक्य बोललो होतं, एक जर जरांगे पाटलांनी भाजपला हरवायसाठी तर लढले तर हे मराठ्यांचं पूर्णपणे अपयश आहे, पराभव आहे आपल्याला असं म्हणता येईल. आपल्याला कुठलीही आपली गोष्ट साध्य करता येणार नाही. एखाद्याला जर आपल्याला हरवायचे या उद्देशानं आपण पेटून उठलो तर आपली मागणी कधीच पूर्ण होणार नाही. जर आपण जिंकण्यासाठी लढलो, आपण यशस्वी व्हायसाठी लढलो तर आपल्याला नक्कीच हा विजय आपल्या सार्थकी लागेल. आपण लढाई लढतोय काय, आपल्याला आपले हक्क मागासाठी, आपल्या हक्काची आपण लढाई लढत आहे. दुसऱ्याला आपण मागणी करत आहे, आमची तुम्ही मागणी पूर्ण करा. पण ज्यावेळेस तुम्ही मागणी पूर्ण करणारे बनाल त्यावेळेस तुम्ही स्वतःची मागणी तुम्ही स्वतः पूर्ण करून त्यावेळेस घेऊ शकता. असा सल्ला पण पाठीमागे जरांगे पाटलांना बाळासाहेबांनी दिला होता. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सत्तेमध्ये या पाटील, सत्तेमध्ये आल्याशिवाय आपण आपल्या मागण्या पूर्ण करू शकणार नाही. ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने लक्षामध्ये घ्याव्या लागतील. आणि जे मराठ्याचं आंदोलन आहे पुढे होणारं, जर सत्तेमध्ये यायच्या विचारानं, एक नवीन घडवण्याच्या उद्देशानं जर जरांगे पाटील तर राजकारणामध्ये आपले काही लोक उभा केले तर त्यामध्ये वावग किंवा वाईट किंवा अशा कुठल्याही गोष्टी स्वार्थापोटी आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. बघा, ज्या वेळेस असे सामाजिक आंदोलनं उभा राहिले, त्याच्या वेळेस असे मोठे आंदोलनं उभा राहिले त्यावेळेस काहीतरी इतिहासच घडलेला आहे. बघा, जंतर मंतरवरती एक आंदोलन काही वर्षापूर्वी उभा होतं, ते अण्णा हजारे यांचं. आणि त्यामध्ये काही कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यानं राजकीय त्याला वळण देऊन एक नवीन इतिहास भारतामध्ये घडवलेला आहे, ते म्हणजे अरविंद केजरीवाल.
अण्णा हजारेंच्या आंदोलनातून कित्येक नेते, कित्येक चांगले कार्यकर्ते हे भारताला मिळाले आणि त्याचं उदाहरण म्हणजे पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा दिल्ली असेल, या ठिकाणी त्याचा प्रभाव आपल्याला दिसतो. आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट की अरविंद केजरीवाल हा एक विचार घेऊन पुढे आले. असेच कार्यकर्ते मराठा आंदोलनातून सुद्धा मिळतील आणि एक नवीन वळण लावायचा प्रयत्न ह्या महाराष्ट्राला नक्कीच होईल. आता फक्त प्रश्न एवढा असतो की महाराष्ट्रामध्ये पुढील रणनीती काय असणार आहे, मराठे पुढील चाल कुठली करणार आहेत, गिनिमी कावा आहे का अजून कुठलं काय आहे. 48 लोक उभा करणार आहेत की 1000 यावरती तात्काळ तरी पडदा उठलेला आहे आपला असं म्हणता येईल. जरांगे पाटील म्हणतात की मला निवडणूक लढवायचं नाही, पण ते आपले उमेदवार हे नक्कीच देऊ शकतात, शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे 24 तारखेला घडेल काय याविषयी. तुम्हाला एकूण याविषयी वाटतंय काय, खाली नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला नेमकं या विषयावर तुमचं ओपिनियन काय आहे ते नक्की सांगायचा प्रयत्न करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत राहील.